कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे घालायचे। जिरे मोहरी छान अशी फुलल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा। 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा। हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे। बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा। पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक उभा कट करून। या पद्धतीची शिमला मिरची कट केली तर ती पटकन शिजली जाते। तर शिमला मिरची पण यामध्ये घालून आपण छान अशी परतून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून झाकण ठेवून याला 5 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं। पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण आजची ही भाजी बनवलेली आहे। चवीला खूप छान लागते। शेवटी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं। अतिशय झटपट टिफिनसाठी शिमला मिरची बनवून तयार आहे। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। बाय।